श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कर्म करा पण कर्मफळाची अपेक्षा करू नका. निष्काम कर्म करा किंवा अपेक्षारहित कर्म करा असं सांगितलं जातं. पण आपण जर प्रत्यक्षात बघायला गेलो तर निष्काम कर्म करणं शक्य आहे का? अपेक्षारहित कर्म करणं शक्य आहे का? किंवा कर्माच्या फळाची अपेक्षा न करणं किंवा ज्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपल्याला ते कर्म करायचं आहे त्या कर्माच्या फळाची अपेक्षाच आपण सोडून द्यायची, मग कर्म करायचं कशासाठी? ही गोष्ट जर आपण लॉजिकली बघायला गेली तर किती योग्य आहे. मग भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितलेला आहे, भगवान श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे. स्वामी महाराज पण हेच सांगतायत, कर्म करा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. बऱ्याच संतांनीही आपल्या धर्मामध्ये उपदेश केलेला आहे की कर्म करा पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. तर यामागे कुठलं तथ्य आहे का? यामागे कुठलं रहस्य आहे का? यामागे कुठलं वैज्ञानिक कारण आहे का? त्याची आपण थोडीशी चर्चा करूया. ज्या वेळेस आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो आणि त्या कामाच्या परिणामावर विचार करायला सुरुवात करतो किंवा त्याचं जे फळ येणार आहे त्यावर आपण कल्पना करायला लागतो, त्यावेळेस आपली अर्धी मानसिक शक्ती त्या कल्पनेमध्ये त्या गोष्टीच्या परिणामामध्ये खर्च होते. आणि प्रत्यक्षात जर बघायला गेला तर कुठल्याही कामाचा परिणाम तुम्ही ते काम किती कौशल्याने करताय, किती एकाग्रतेने करताय किंवा तुम्ही किती ते व्यवस्थितपणे करताय यावर निर्भर आहे. प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये जे कर्म आहे ते कर्म पूर्ण ऊर्जा न लावल्यामुळे किंवा पूर्ण एकाग्रतेनं न केल्यामुळे व्यवस्थित होत नाही, त्याचे परिणाम आपल्याला नंतर भेटतात. दुसऱ्या बाजूने जर आध्यात्मिक दृष्टीने आपण विचार करायला गेलो तर ज्यावेळेस आपण निष्काम भावाने कर्म करत असतो किंवा निस्वार्थ भावाने कर्म करत असतो किंवा कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस नॅचरल म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं आपल्याला ते शुद्ध बनायला लागतं, आपलं मन शुद्ध बनायला लागतं, आपले चित्त शुद्ध बनायला लागते. आणि अध्यात्मामध्ये भक्ती करण्यासाठी किंवा ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी शुद्ध हृदयाची आवश्यकता असते. त्यासाठी अध्यात्मामध्ये सेवेचा खूप महिमा आहे. स्वामी महाराजांनी सुद्धा सेवेचा खूप महिमा सांगितलेला आहे आणि सर्व स्वामी भक्त सेवेचा महिमा खूप चांगल्या रीतीने जाणतात. तर निष्काम कर्म करण्यासाठी आपल्याला वेगळं काही असं करण्याची गरज नाही आहे. आपल्या जीवनातून थोडासा वेळ काढून आपल्याला सेवा करायची आहे. ती सेवा कुठल्याही प्रकारची असेल, स्वामींची सेवा असेल, एखाद्या गोरगरिबाची सेवा असेल, गौमातेची सेवा असेल किंवा एखाद्या कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये तुम्ही दिलेला सहयोग असेल. आपण आपल्या सुखासाठी आयुष्यभर कर्म करत राहतो आणि आपल्या आयुष्याच्या बॅलन्स शीटमध्ये जर पाहायला गेलं आणि आपल्या निष्काम कर्माची बाजू, आपल्या निस्वार्थ कर्माची बाजू जर त्या बॅलन्स शीटमध्ये खाली असेल तर आपला उद्धार कसं होणार आहे? त्यासाठी आध्यात्मिक जीवनामध्ये आत्मउद्धार व्हावा आणि भौतिक जीवनामध्ये तुम्ही पूर्ण यश मिळवून सुखी समृद्ध यशस्वी बनावं, यासाठी निष्काम कर्म किंवा सेवेचा मार्ग सांगितलेला आहे. तर मंडळी, आपल्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून निश्चित सेवा करा. स्वामींची सेवा करा, गौमातेची सेवा करा किंवा एखाद्या अनाथांची गोरगरिबांची सेवा करा किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपला सहयोग द्या आणि आपल्या जीवनाच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्या निष्काम कर्मयोगाची बाजू भक्कम ठेवा. तर मंडळी हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रापर्यंत, मैत्रिणीपर्यंत, आपल्या सर्व नातेवाईकापर्यंत अवश्य पोहोचवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ भेटणार आहेत. आणि जाता जाता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुचवलेल्या विषयावरती एक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर लवकरच घेऊन येऊ. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.